छठी में पढ़ती हूँ। मैं आप सभी को आज एक दोस्तों की कहानी सुनाना चाहती हूँ। एक छोटे से शहर में 4 दोस्त रहते थे, राहुल, प्रिया, अमित और सोनिया। यह एक ही स्कूल में पढ़ते थे और इनकी दोस्ती बहुत गहरी थी। और एक दिन इनके स्कूल में एक प्रतियोगिता आयोजित की गई थी, जिसमें छात्रों को अपने अपने शहर की समस्या का सुझाव देने थे। और इन चारों ने इस योजना में भाग लेने का फैसला लिया और उन्होंने देखा कि अपने शहर में कूड़ा कचरा बहुत बड़ी समस्या है। इसलिए उन्होंने गवर्नमेंट को पत्र भेजा और गवर्नमेंट ने रोज कचरे की गाड़ी भेजी। इसकी वजह से उनका शहर साफ सुथरा होने लगा और जूरी को इनका ये योजना बहुत पसंद आई और उन्हें पहला पुरस्कार दिया गया। इस कहानी से हमें यह सीख मिलती है कि मेहनत से हमें मीठा फल ही मिलता है और समस्या भी दूर होती है और हमारा शहर साफ सुथरा रखना चाहिए। सुंदर भारत, स्वच्छ भारत। Rukaya Sheikh. Today I am telling a story about the 2 cats and a monkey. Once upon a time there was 2 cats. They was good friends. One day they got a piece of bread. While sharing, they make 2 pieces, big and small. They fight to the bigger piece. At the same time, a monkey saw them fighting. He said, I will share it equally. He beat the bigger piece to make it equal. And again he beat the other bigger piece to make it equal. Bit by bit, eat the whole bread and away happily. The poor cats lost the bread. Moral of the story, we must learn to share what we have. Thank you. सोहन काटे. मी आता 6वी शिकत आहे. मी आज तुमच्या समोर एक स्टोरी सांगत आहे. त्या स्टोरीचं नाव आहे ससा आणि बाकीचे प्राणी. एक ससा असतो मोठ्या जंगलामध्ये आणि तो रोज माकडाला आहे ना त्रास द्यायचा आणि जायचं पळत. तर ना एक दिवस काय झालं, ससा आहे ना तो आजारी पडला. तर काय झालं, तर माकड जो आहे ना तो ससाला भेटायला जातो. काय आलं त्याला बघायला. माकड जेव्हा जातो तेव्हा ससाला म्हणतो की अरे तुला काय आले, तू एवढे दिवस मला मारत नाही, काही येत का नाही. तेव्हा ससा म्हणतो अरे मला खूप ताप आलाय, तेव्हा मी आता येत नाही जास्त. आणि मग जो माकड असतो ना तो त्याला विचारतो की तू मला जे मारत होता तू का मारायचा. तर तो म्हणला की मला मस्ती यायची. मग तो विचारतो, माकड जो आहे त्याच्या बाजूला आहे ना फ्रूटची ना एक पाटी ठेवलेली असती. त्या फ्रूटच्या पाटीमध्ये आहे ना फळ असतात. तर ना ते फळ तो घेऊन जातो. तो म्हणतो की आता बघ मी तुला त्रास देणार, आणि तो जातो फळ घेऊन. मग दुसऱ्या बारीला येतो हत्तीच्या टायमाला आहे ना हत्ती येतो तेव्हा हे घेऊन येतो गाजर घेऊन येतो. येताना मग तो जातो आणि त्याला विचारतो काय रे तुला काय आलंय. मग तेव्हा तो काय बोलत नाही का असं, पण तो जेव्हा तुझा हात धरतो तेव्हा तो म्हणतो अरे खूप ताप आहे तुला. मग तो परत म्हणतो मी तुला नाही देणार आता हे परत. आता तो म्हणतो मग असं म्हणतो का रे मला का नाही देणार तू. तर मग तो म्हणतो की तू मला पण त्रास द्यायचा की ते मी तुला पण नाही देणार. मी फक्त तुला दाखवायसाठी आणलं होतं आणि चिडवायसाठी आणलं होतं. ते मी आता परत घेऊन चालले तुला दाखवून. मग ती मधमाशी आलीच्या नंतर मधमाशी येताना हे घेऊन येते मध. आणि मध घेऊन आल्याच्या नंतर ती त्याला म्हणते अरे तुला तर खूप ताप आहे. मग ती काय करते डॉक्टरला बोलतो. डॉक्टर कोण असतो वाघ येतो आणि वाघ चेक करतो आणि वाघ म्हणतो की अरे तुला खूप ताप आहे, तू आता 2-3 दिवस बाहेरच नको निघू. मग तो बाहेर नाही येत आणि मग त्याला औषध देतो, त्याने तो बरा होतो. आणि मग परत तो आहे ना सगळ्यांना बाहेर भेटायला जातो आणि तो म्हणतो की मला तर मधमाशीने मला मध आणून दिलतं. मग तुम्ही म्हणता की मी तुम्हाला त्रास द्यायचो पण मी असंच मस्तीमध्ये करायचो, मग तुम्ही मला काहीच नाही केलं आणि तुम्ही उलट माझं फ्रूट्स आणि ते घेऊन गेले. मग सगळे बाकीचे प्राणी म्हणतात मग तू आम्हाला पण त्रास द्यायचा ना.
तेव्हा आम्ही पण तुला हे करायचो. मग त्यांनीच तो आहे ना, मग परत कासव आता परत त्यांच्यासोबत बोलत पण नव्हता, फक्त मधमाशी आणि तोच राहायचा. थँक्यू. Good morning everyone. My name is Muhammad Ali. Today I am saying story The Crack Cup. Ravi was a potter. Ravi was a potter. He lived in a small village. Every day he made cups, pots, cups and vases from clay. He loved one small clay cup the most. It had a small crack near the handle, but he still used it every day to drink tea. One day his friend Ramesh came to visit. It is not perfect, but he still uses it every day. Later Ravi had many problems. Later Ravi had many problems. Later Ravi had many problems. He had a money. हरी जाधव आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. मी तुमच्यासमोर एक सुंदर गोष्ट सादर करत आहे. गोष्टीचं नाव वेळेचे महत्त्व आहे. पावसाळा जवळ आला होता. माणूस शेतकरी त्याच्या घरावरची शेताची कवळी बसवत होता. तेवढ्यात त्याच्या अंगणात एक